हाय बाळांनो, एन्जॉय फिजिक्स विथ मनोज बोंदर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक छोटासा पण खूप सुंदर पॉईंट बघणार आहोत. छोटासा का म्हटलं बघा, रिअलमध्ये जर बघायला गेलं त्याच्यामध्ये तर ज्यावेळेस मी आजचा पॉईंट काय आहे त्याचं हेडिंग लिहिणार आहे तेव्हाच तुम्हाला तो 50% कळालेला असेल. बघा मी काय सांगतो, त्याचं नाव लिहिल्याबरोबर तुम्हाला लगेच कळेल की काय असणार आहे. खरंच तो छोटा आहे पण मी थोडासा त्याला जास्त वेळ देणार आहे. त्याचं कारण आपण आपल्या स्टाईलमध्ये घेणार आहोत. इकडे आपण एखादं असं एक्झाम्पल घेणार आहोत विथ द हेल्प ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स. जुनं जे फिजिक्स आहे ना आपलं, त्याच्या मदतीने अगोदर समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आज नवीन ज्या गोष्टी असतील ते बघणार आहोत. तर चला, थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करणार आहोत. तर बघा, आजचं हेडिंग जे आहे आपलं ते आहे इक्वी पोटेन्शियल सरफेसेस. परत रिपीट करतो बघा, इक्वी हे टायटल कशा पद्धतीने लिहितोय ते बघा, इक्वी. प्लीज आपण ज्यावेळेस टायटल लिहितो इथं बोर्डवरती मी काहीतरी रिप्रेझेंट करत असताना तुम्ही एक लक्षात घ्या की आपण पर्पजफुली ते कशा पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतोय. इक्वी. आता रिअल मध्ये बोलायला गेलं तर आपण इथे स्लॅश देतो मी मुद्दाम. इक्वी पोटेन्शियल, पोटेन्शियल, त्याच्यानंतर सरफेस. बघा बाळांनो, खूप स्लोली घेऊया, कुठलीही घाई नाही आपल्याला. इक्वी पोटेन्शियल सरफेस. रिअल मध्ये इक्वी पोटेन्शियल आहे, प्लीज परत गैरसमज नको. इक्वी पोटेन्शियल या पद्धतीने हा वर्ड आहे. आपण त्याला असं लिहिलं बघा. आता इक्वी पोटेन्शियल सरफेसेस स्टेप बाय स्टेप समजून घेवा. मी म्हटलं होतं तुम्हाला लिहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येणार की ते काय असणार आहे. त्याच्यानंतर या बाजूला आपण क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने, जुनं जे फिजिक्स आहे ना त्याच्या मदतीने विथ द हेल्प ऑफ वन एक्झाम्पल आपण तो पॉइंट समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर जो आपला आजचा म्हणजे चालू चॅप्टर मधला जो पॉइंट आहे तो आपण विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स थिअरी समजून घेणार आहोत. तर मला असं वाटतं लक्षात आलं असेल आजच्या टोटल टास्क काय असतील, कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचे ते. आणि मला असं वाटतं आज तुम्हाला आणखी एक लेक्चर चालू करण्याच्या अगोदर एक खूप खूप महत्त्वाची एक रिक्वेस्ट आहे. बाळांनो, महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी ज्यांना मराठी कळतं अशा प्रत्येक मुलासाठी आपण 11वी 12वी या 2 वर्षाचे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला A to Z म्हणजे बेसिक पासून तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स पर्यंत सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपण वेळोवेळी प्रत्येक पॉइंटवरती व्हिडिओ बनवतोय. तर प्लीज माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर प्लीज तुम्ही तो शेअर करा. ठीक आहे, असो. तर आता इथे बघा, मग क्लासिकल मेकॅनिक्सच्या मदतीने समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर चालू पॉइंट काय आहे बघणार आहोत. तर नाव इथे इक्वी पोटेन्शियल. बघा, लगेच सुरुवात करणार आहोत. इक्वी लिहिलं म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल इक्वी स्टँड्स फॉर. इक्वी कशासाठी लिहिला असेल आपण, तर ऑब्विसली इक्वी हा इक्वल असेल. बघा, इक्वल. त्याच्यानंतर याच्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही. पोटेन्शियल मागचे किती लेक्चर त्याच्याबद्दलच बोलतोय. आणि त्याच्यानंतर परत इथं आपण थोडासा वेळ देणार आहोत. पर्पजफुली मी तिथेही वेळ देतोय. तुम्ही जर खूप सारे लेक्चर्स बघितले तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक छोट्या गोष्टीला आपण वेळ दिलेला आहे, प्रत्येक छोट्या गोष्टीला. मग आता इथे बघा, इक्वी पोटेन्शियल समजला असेल. इक्वी इक्वल पोटेन्शियल चालू आहे. मागचे सगळे लेक्चर त्याच्याशीच रिलेटेड आहे, 2-4 लेक्चर. राहिला प्रश्न सरफेसचा. आता आपल्याला सरफेस माहित आहे तरी सुद्धा का बोलतोय, तर आपण थोडंसं जॉमेट्री पण घेणार आहोत. थोडीशी जॉमेट्री. त्याचं कारण आहे की सरफेस, पॉइंट, लाईन, व्हॉल्यूम हे थोडंसं रिवाइज करायचं आपल्याला. तर बघा, तर आता आपण या ठिकाणी काय करणार आहोत, तर हा पॉइंट जो ऍक्च्युअल मी तुम्हाला घ्यायला पाहिजे तो मी इथं जुना थोडासा रिवाइज करतो. तर मला काय सांगायचंय बघा बाळांनो, सपोज हा XY हा प्लेन अर्थ सरफेस आहे. ॲझ्युम करा हा प्लेन अर्थ सरफेस आहे, पृथ्वीचा सरफेस. XY काय आहे, प्लेन अर्थ सरफेस आहे.
प्लीज व्हिज्युअलाइज करूया, व्हिज्युअलाइज, थोडी मजा घेऊ ना एक्झाम्पलची. बघा आता सपोज 1 मीटर वरती हा ए पॉइंट आहे आणि याच्यापासून परत 1 मीटर वरती हा बी पॉइंट आहे. मजा येणार आहे, एक्झाम्पल कळालं तर. बघा आता ए हा जो आहे हा सरफेस पासून 1 मीटर वरती आहे आणि त्याच बरोबर त्याच सरफेस पासून बी सुद्धा किती आहे, 1 मीटर वरती आहे. आता मी तुम्हाला 1 किलोग्राम मास असणारा ऑब्जेक्ट होल्ड करायला सांगतोय. कुठं, ऍट द पॉइंट ए ला सांगितलं तुम्हाला. कुठं आहे तो, ए ला. इनिशियली फर्स्ट केस कुठे ठेवला, तो ए ला ठेवला आणि मी म्हटलं कॅल्क्युलेट इट्स पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए. असं म्हटल्याबरोबर तुम्ही काय करणार, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए दॅट इज mgh. बरोबर आहे ना. मग आता मास 1 किलोग्राम, जी 9.8 घेत नाही मी, प्लीज. किंवा आपण घेऊया 1 असल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. 1 जी 9.8 इंटू हाईट 1 आणि आपला आन्सर असेल 9.8 जूल. रिपीट करतो, टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए, पोटेन्शियल एनर्जी किती आली, 9.8 जूल आली. आता बी या पॉइंटला तीच एनर्जी किती असणार आहे, ऑब्विसली पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी mgh. अगेन तोच ऑब्जेक्ट होल्ड करतो मी, इथंही तेवढीच असायला पाहिजे, 9.8 जूलच असायला हवी. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर हे खूप वर्षांपासून शिकतोय आपण, बरोबर आहे ना. मग मला ते नाही सांगायचं, माझा प्रश्न दुसरा आहे. आता मला हा ए ऑब्जेक्ट बी ला घेऊन जायचंय, ए ऑब्जेक्ट बी कडे घेऊन जायचंय, ए बी ला घेऊन जायचंय. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ए बी ला जर घेऊन गेलो आपण तर तिथं मोशन आहे, मुवमेंट आहे, तो काहीतरी डिस्टन्स कव्हर करतोय. मग एवढं असेल तर त्याच्यामध्ये काय व्हायला हवं, वर्क व्हायला हवं. रिपीट जातोय आता आपण. आणि जर इथून इथे जात असेल, वर्क जर होत असेल, हे वर्क याच्यामध्ये काय एनर्जी म्हणून स्टोअर होतं, बरोबर आहे की नाही. आणि जर एनर्जी म्हणून स्टोअर होत असेल, इथेही तेवढीच एनर्जी आहे 9.8, इथेही सेमच एनर्जी आहे. याचा अर्थ एनर्जी डिफरन्स जर पाहिला 0 आहे, म्हणजे याचा अर्थ तिथं वर्क झालेलं नाही, वर्क झालेलं नाही. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं असेल हे मी का सांगितलं असेल. हे ऑब्विसली आपल्याला पुढे कुठेतरी यूज करायचं आहे. आणि नक्कीच बाळांनो, इथं जेवढी एनर्जी आहे याही ठिकाणी तेवढीच एनर्जी आहे, वर्क झालेलं नाही. आणि जर वर्क होत नसेल म्हणजे नक्कीच बाळांनो, कधी वर्क होत नसेल तर या दोन ठिकाणी पोटेन्शियल जर सारखं असेल तर ऑब्विसली त्याच्यामध्ये वर्क होत नसतं. आणि हीच गोष्ट आज आपल्याला थोडंसं मोठ्या स्केलवरती विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स थिअरी बघायचे. तर मला असं वाटतं एवढं बेसिक पुरेसं असेल या कन्सेप्टसाठी. आता थोडंसं बेसिक आपण जॉमेट्रिकल बेससाठी घेऊया आणि मग आपला पॉईंट चालू होईल. तर बघा, मला असं वाटतं की हे बऱ्यापैकी समजलं असेल तुम्हाला. ओके, तर आता याच्या पुढे आपण काय करणार आहोत. बघा बाळांनो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी शिकवली जाते त्याच्या पाठीमागे जो माझा उद्देश आहे तो तुम्हाला कळायला पाहिजे. नाहीतर काय, आपण एखादा पॉईंट चालू करतो, तेवढाच तो समजून घेत असतो, तेवढाच रट्टा मारतो, त्या एक्झामची तेवढीच तयारी करतो. हे असं नको आहे आपल्याला. प्लीज समजून घ्या, नॉलेज आपलं इतकं स्ट्रॉंग असलं पाहिजे. तर आता जर तुम्हाला हे कळालं असेल विथ द हेल्प ऑफ क्लासिकल थिअरी, तर आता आपण थोडीशी जॉमेट्री बघूया, थोडीशी जॉमेट्री. त्याचं कारण असं, इक्विपोटेन्शियल सर्फेसेसमध्ये आपल्याला जे सर्फेस पाहिजेत ऑब्विसली 3D सर्फेस पाहिजेत, 3D सर्फेस बघायचं आहे. ओके, अगेन कन्सेप्च्युअल खूप आहे, पण त्याच्या अगोदर छोट्या छोट्या गोष्टी बघूया. बघा बाळांनो, हा ऑब्विसली जॉमेट्रिकली हा पॉइंट आहे, पॉइंट 0 डायमेन्शन. मी रिपीट करतो, तो फक्त एक पॉइंट आहे. मग पॉइंट कन्सेप्ट जॉमेट्रिकली कशा आहे हे जास्त सांगत बसू. आता हे खूप सारे पॉइंट्स आपण एका ऍक्सिस वरती घेऊन ऑब्विसली आपण याच्यापासून एक लाईन ड्रॉ केली, बरोबर आहे की नाही, एकाच ऍक्सिस वरती. अशा खूप साऱ्या लाईन्स या पद्धतीने आपण घेतल्या आणि ऑब्विसली आपल्याकडे हा सरफेस झाला, सरफेस कळाला असेल. आणि असे खूप सारे सरफेस जर आपण घेतले, फॉर एक्झाम्पल बघा बाळांनो, हा एक सरफेस आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा.
त्याच्यानंतर मी परत याच पद्धतीने याला ड्रॉ करायचा प्रयत्न करतो. हे खूप सारे सरफेसेस आपण एकत्र घेतले आणि त्याच्यापासून आपण एक व्हॉल्यूम क्रिएट केलाय, कळते ना. मग पॉइंट, लाईन, सरफेस, व्हॉल्यूम ह्या बेसिक गोष्टी जर कळाल्या असतील तर मला असं वाटतं आजचा पॉइंट आपण चालू करू शकतो. तर बघा लगेच आपण सुरुवात करूया, ती म्हणजे आपल्या बुक प्रमाणे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. इक्वी पोटेन्शियल सरफेसेस या दोन्ही बेसिक गोष्टी जर लक्षात आल्या असतील तर मला असं वाटतं याच्या पुढे खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी परत इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं खूप बेसिक घ्यावं लागेल आपल्याला. बघा आता मग काय आहे इक्विपोटेन्शियल सरफेसेस म्हणजेच, और सरफेस म्हणजे काय असेल तर ऑब्विसली बाळांनो दी सरफेस, बघा बाळांनो दी सरफेस on which the potential is always same or equal. Potential is always same or equal. प्लीज परत रिपीट करतो. बघा एक असा सरफेस असेल, फॉर एक्झाम्पल आपण एक सरफेस घेऊया. फॉर एक्झाम्पल हा एक सरफेस आहे, हा सरफेस, आणि या सरफेसवरती जो प्रत्येक पॉइंट आहे, सपोज हा सरफेस मी तर ड्रॉ करतो, हा तो सरफेस आहे, आणि या सरफेसवरती हा सपोज आपण ए पॉइंट घेतला, हा बी घेतला, फॉर एक्झाम्पल हा एक्स घेतला, आणि मी जर म्हटलं इथं 5 व्होल्ट एवढं पोटेन्शियल आहे, कुठं ए या ठिकाणी, किती 5 व्होल्ट एवढं. ऑब्विसली एक्स ला किती असायला पाहिजे, 5 व्होल्ट असायला पाहिजे, आणि इव्हन बी ला सुद्धा किती असायला पाहिजे, 5 व्होल्ट असायला पाहिजे. याचा अर्थ कळाला असेल तुम्हाला, एक असा सरफेस आहे, त्या सरफेसवरती कुठल्याही पॉइंटला तुम्ही पोहोचला तर तुम्हाला काय सेम मिळणार आहे, ऑब्विसली तुम्हाला तिथे पोटेन्शियल मिळणार आहे. आणि मग असा जर सरफेस असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, इक्वी पोटेन्शियल सरफेस म्हणणार आहोत. तर कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर बघा आता आपण, मग हे जर कळालं असेल तर आता आपण काय करणार आहोत, तर आपल्याकडे 4 सिस्टम डिफरंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पॉइंट चार्ज आहे, आपल्याकडे लिनियर चार्ज आहे, आपल्याकडे डायपोल्स आहेत, आपल्याकडे सिस्टम ऑफ चार्ज आहे, आपल्याकडे खूप सारी व्हरायटी आहे चार्ज. म्हणजे चार्ज कसा असू शकेल, आणि अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर ऑफ दॅट चार्ज कसे आहेत त्याच्यानुसार सरफेस असणार आहे. खूप सोपी गोष्ट इकडे. तर आपण काय करणार आहोत, एक पॉइंट चार्ज घेऊया, एक लिनियर चार्ज घेऊया, आणि त्याचे इक्विपोटेन्शियल सरफेस कसे असतील ते समजून घेऊया, आणि त्याच्यानंतर हा जो इक्विपोटेन्शियल सरफेस आहे याच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं आहे, जनरली बोर्ड एक्झाम्सला प्रॉपर्टीज विचारतात, सोपे क्वेश्चन असतात ना. मग आता मला सांगा, हे लक्षात आलं असेल तर आता ऑब्विसली तुम्हाला इक्विपोटेन्शियल सरफेस चांगल्या पद्धतीने कळाला असेल, तुम्हाला क्लासिकल मेकॅनिक्सचं एक्झाम्पल कळालं असेल, आणि त्याचबरोबर तुम्हाला जॉमेट्री जी 2 मिनिटांमध्ये सांगितली तीही कळाली असेल. तर बघा आता आपण काय करणार आहोत, तर या ठिकाणी आपण हे समजून घेणार आहोत इक्विपोटेन्शियल सरफेस जॉमेट्रिकली कसा आहे. ओके, बघा हा आपण एक पॉइंट चार्ज घेऊया. लेट Q इज आवर पॉइंट चार्ज, आणि तो ऑब्विसली पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज त्याला आपण घेऊया. आणि हा जो चार्ज आहे हा याही पद्धतीने आपण घेतला तर चालेल. हा एक चार्ज आहे, आणि आता आपण याचं पोटेन्शियल बघणार आहोत. ऑब्विसली पाठीमागे लेक्चरला जर आपण पाहिलं, थोडंसं मागचे लेक्चर बघितल्याबरोबर लगेच लक्षात यायला दॅट पोटेन्शियल इज डिपेंड ऑन चार्ज अँड डिस्टन्स. बस एवढं पुरेसं आहे, जास्त नको. एवढं एकच चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं की दुसऱ्याला पटकन आपल्याला ते क्लिअर होऊन जाईल. मग आता बघा आपण याच्यापासून सपोज आर डिस्टन्स वरती हा ए पॉइंट मी घेतला. आर 1 मीटर असेल, 10 सेकंद, जे काय घ्यायचं तुम्हाला तुम्ही घ्या. आर एवढ्या डिस्टन्स वरती आपण ए पॉइंट घेतला. ऑब्विसली तेवढाच काहीतरी डिस्टन्स वरती इकडे सपोज आपण बी घेऊया. असंच काहीतरी डिस्टन्स होती, सपोज आपण सी घेतला, इकडे डी घेतला. आता इथे आपण फक्त 4 पॉइंट घेतो. ऍक्च्युअली आपण किती पॉइंट घ्यायला हवेत, ऑब्विसली आपण इथं इन्फायनाइट और एन नंबर ऑफ पॉइंट्स घ्यायला हवेत, बरोबर आहे की नाही. आपण किती घेतले, 4 घेतले. आणि आता एक इथं म्हटलं व्होल्टेज ऍट ए और पोटेन्शियल ऍट ए, इथे म्हणायला हवं पोटेन्शियल ऍट सी,
पोटेन्शियल ॲट पॉईंट डी, पोटेन्शियल ॲट पॉईंट बी. आणि मी जर तुम्हाला छोटा क्वेश्चन विचारला, या पोटेन्शियलमध्ये काय रिलेशन असेल, काय असेल बरं रिलेशन? चार्ज सगळ्यांसाठी सेम आहे, एकच चार्ज येतो. मीडियम वॉट एव्हर, एअर असेल किंवा व्हॅक्यूम कन्सिडर करूया आपण, सारखंच आहे. डिस्टन्स ऑब्विसली आर 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 आर, डिस्टन्स सुद्धा सेमच आहे. मग अकॉर्डिंग टू पोटेन्शियल फॉर्म्युला, पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज V इज इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन 0. आपण काय कन्सिडर केलं आत्ताच बोललो आपण, आणि तो चार्ज आणि ते डिस्टन्स. मग आता मॅग्निट्यूड वाईज आपल्या लक्षात आलं. मग रिलेशन काय असेल तर मला असं वाटतं पोटेन्शियल ॲट पॉइंट A इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉइंट B इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉइंट C, दॅट इज पोटेन्शियल ॲट पॉइंट D. यस और नो? जर हे क्लिअर असेल तर मला आता सांगा बाळांनो, याचा अर्थ तुम्ही असे किती पॉइंट घेणार आहात? असंख्य पॉइंट घेणार आहात. ते कुठे असतील तर मला असं वाटतं सेम डिस्टन्स वरती असतील. बरोबर आहे की नाही? आणि हे सगळे पॉइंट बघा, आता आपण एका पॉइंटकडे आलोय. आता हे खूप सारे पॉइंट आपण काय करणार आहोत, एकमेकांना जोडणार आहोत. मग ऑब्विसली त्याच्यापासून काय मिळणार आहे आपल्याला? 3D मध्ये सगळे पॉइंट जोडल्यानंतर सरफेस मिळणार आहे. आणि मग आता लक्षात आलं असेल आपण पाठीमागे काय गेलो होतो. आणि हे सगळे पॉइंट जर आपण जोडले एकमेकांना, हे सगळे टोटल पॉइंट्स, तर हा जो सरफेस असणार आहे, जो की ऍक्च्युली एक स्फेरिकल स्ट्रक्चर, स्फेअर लाईक स्ट्रक्चर असणार आहे, आणि तो पूर्ण जो सरफेस असणार आहे, त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॉइंटला तुम्ही कुठे जरी गेला तर तुमचं पोटेन्शियल कसं असणार आहे? इक्वल असणार आहे. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला जर आपला पॉइंट चार्ज असेल, सपोज आपण हा पॉइंट चार्ज घेतला, सोर्स बघा पॉइंट चार्ज असेल, बाळांनो नीट लक्ष द्यायचं, चेंज कुठे होतो ते. पॉइंट चार्ज जर असेल तर आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेस हा कसा मिळणार आहे? तर स्पेअर लाईक स्ट्रक्चर और स्पेरिकल स्ट्रक्चर असणार आहे. मला असं वाटतं समजण्यासाठी एकदम सोपं आहे. नक्की कळालं असेल तुम्हाला. याच्यामध्ये कुठलीही थोडीही म्हणजे अवघड अशी न समजणारी एकही गोष्ट नाही. आय होप हे सगळं एकदम चांगल्या पद्धतीने क्लिअर झालं असेल, नक्कीच कळालं असेल. ओके, तर पटकन तुमच्या नोट्समध्ये जे असायला होते फास्ट घ्या, तुम्ही स्पीड वाढवा तुमची सुद्धा. आता कळालं असेल नक्कीच. आता याच्यानंतर आपण आणखी एक स्ट्रक्चर घेऊया. ऑब्विसली तेही तुम्हाला कळेल. बघा, जर पॉइंट चार्ज असेल तर आता सेकंड आपण जो चार्ज घेणार आहोत बी, हा बी जो चार्ज घेणार आहोत आपण एक लाईन चार्ज घेणार आहोत. लाईन चार्ज बघा, आता बघा ना काय घेणार आहोत आपण? लाईन चार्ज. आता मला असं वाटतं हे मी सांगायच्या अगोदर तुमचे डायग्राम सुद्धा क्लिअर झाले पाहिजे. सपोज हा आपला चार्ज आहे, हा लिनियर चार्ज आहे, आणि हा सपोज पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठलाही घ्या, तुम्हाला जो हवा आहे तो घ्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होतं आपण शिकलो, मागच्या लेक्चर्स पाहिलं तुमच्या लक्षात येईल. इलेक्ट्रिक फील्डची फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डायरेक्शन आपण बोलू. मग हा तो चार्ज आहे. आता आपल्याला याचे इक्विपोटेन्शियल सरफेस बघायचे. आणि आणखी इंटरेस्टिंग गोष्ट, मागच्या डायग्राम मध्ये मी एक सरफेस दाखवलाय तुम्हाला, आता इथं थोडंसं आणखी चेंज करणार आहोत आपण. बघा, आता सपोज याच्यापासून आर एवढ्या डिस्टन्स वरती इकडे ए पॉइंट घेतला, आर डिस्टन्स वरती, आर किती असेल? इकडे आर एवढ्या डिस्टन्स वरती आपण बी पॉइंट घेतला. सेम याही पद्धतीने तेच करूया, इकडे तेच करूया आपण आर डिस्टन्स वरती. आणि हा जो चार्ज आहे हा सपोज इन्फानाइट घेतला आपण. या कंडिशन मध्ये ए बी सी आणि डी. मी अगेन तुम्हाला छोटासा क्वेश्चन विचारला, वोल्टेज ॲट पॉइंट ए और पोटेन्शियल ॲट पॉइंट बी, पोटेन्शियल ॲट पॉइंट सी, पोटेन्शियल ॲट पॉइंट डी, अगेन काय रिलेशन असेल? मागचे लेक्चर आठवल्या बरोबर. आता इथे तेवढा वेळ देत बसणार नाही, कारण प्रॉपर्टीसाठी आणखी वेळ देणार आहोत आपण. मग मला सांगा नक्कीच बाळांनो, इथे अगेन मी जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही काय म्हणणार? सेम, पोटेन्शियल ॲट पॉइंट ए इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉइंट बी, पोटेन्शियल सी इज इक्वल टू पोटेन्शियल डी. रिझन, चार्ज डेन्सिटी, युनिफॉर्म चार्ज, लिनियर चार्ज डेन्सिटी, डिस्टन्स सगळीकडे सेम आहे, मीडियम सेम आहे. ऑब्विसली
पोटेन्शियल सेम आहे. मग याचा अर्थ हे स्ट्रक्चर कसं मिळायला हवं आपल्याला, सेम आपण जर असं पुढे वाढवत गेलो तर 2 मिनिटात आपल्या लक्षात येईल. याचा अर्थ हे स्ट्रक्चर आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये मिळणार आहे, तर हे स्ट्रक्चर आपल्याला सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये मिळणार आहे. लक्षात आलं असेल. मग याचा अर्थ आपण आणखी डिस्टन्स सपोज थोडंसं कमी केलं, सपोज आपण आपला आर एवढ्याच डिस्टन्स वरती घेतला, तर नक्कीच बाळांनो आपल्याला या पद्धतीने काय मिळणार आहे, तो इक्विपोटेन्शियल सरफेस मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर सपोज हा एक पॉइंट चार्ज आहे, पॉइंट चार्ज, याच्यापासून आपण 1 2 3 4 इन्फायनाइट इक्विपोटेन्शियल सरफेस ड्रॉ करू शकतो. इथं एक्झॅक्टली इथं सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला n नंबर ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेसेस भेटतील. कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. तर आता हा सरफेस हा सरफेस हा सरफेस हाही आपण याच्यामध्ये आपण आणखी थोडासा वेळ देऊया आणि हे काय असेल आणि कशा पद्धतीने ते पोटेन्शियल आपण हा सरफेस आणि हा सरफेस आपण त्याच्यामध्ये स्पेसिंग डिस्टन्स का देतो हे आपण थोडंसं क्लिअर करूया. तर मला असं वाटतं ॲटलिस्ट तुम्हाला पहिल्या 10 मिनिटाच्या लेक्चरमध्ये इक्विपोटेन्शियल सरफेस काय आहे, जॉमेट्रिकली तो कसा रिप्रेझेंट करता येईल, पॉइंट चार्जचा कसा असेल, लिनियर चार्जचा कसा असेल, एवढं तरी कळालं असेल. आता याच्या पुढे आपण याच्यासाठी थोडासा वेळ देणार आहोत. बघा पुढे आणखी 1-2 मिनिटाचा वेळ देऊया आपण. कशा पद्धतीने पॉइंट चार्ज घेऊया आणखी रिपीट घेऊया आपण. चला बघा इथे थोडंसं हा एक पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज घेऊया. नसेल तर आपण एक छोटंसं काम करूया. हा तो चार्ज आहे असं समजूया. आता बघा हा एक सरफेस आहे. सेम आपण असं बोलूया की R1 इथं कन्सिडर करूया. इकडे डेटा लिहितो मी. R1 10 सेंटीमीटर लिहितो, R2 सपोज 20 सेंटीमीटर लिहितो, R3 30 सेंटीमीटर लिहितो. रिअलमध्ये थोडासा चेंज असतो, तो इथे एक्सप्लेन करणार आहे. किंवा इथं 10 लिहिल्यानंतर इथं 20 लिहितो, इथं 35 लिहितो. ओके, या पद्धतीने घेऊया आपण. आता इंटरेस्टिंग गोष्ट बघा, R1 हा आपण R2 घेऊया. आपण हा R3 कन्सिडर करूयात. आता बघा इथे तुमच्या लक्षात आलं असेल हा R1 आहे. इथे प्लीज थोडंसं नीट लक्ष असावं. हा R1 आहे, हा R2 आहे आणि हा R3 आहे. बघा आता प्लीज परत मी स्लोली लेक्चर घेऊन तुम्हाला हे समजून सांगायचा प्रयत्न करतोय. आता इथं R1 जर पाहिलं आपण, याच्या R1 वरती सपोज आपण इथं A, B आणि C हे 3 पॉइंट घेऊया. त्याच्यानंतर R2 याच्यावरती इथे X, इथं Y आणि या ठिकाणी Z हे पॉइंट घ्या. याच्या ठिकाणी इथं P, इथे Q आणि इथं सपोज R हे पॉइंट घेऊया. प्लीज परत एकदा बघा, ABC जो आतमधला सरफेस आहे तिथं आहे, XYZ बाहेरच्या मिडल बनला आहे आणि PQR हे आउटर्स आहेत. कॉन्सेंट्रिक सर्कल दिसतात ना जॉमेट्रिकली. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं केअरफुली, आपण एक इलुस्ट्रेटिव्ह वेने घेऊया. आता A, B आणि C याचा अर्थ प्लीज बघा कशा पद्धतीने आपण हे एक्सप्लेन करणार आहोत. बघा आता इथं थोडीशी आपण हेल्प घेऊया मॅथमॅटिक्सची. ओके, तर आता बघा पोटेन्शियल ॲट पॉइंट A, पोटेन्शियल ॲट पॉइंट B, पोटेन्शियल ॲट पॉइंट, सपोज आपण याला काहीतरी ॲझ्युम केलं, म्हटलं सपोज हे 30 व्होल्ट आहे असं ॲझ्युम करूया आपण घेतलं एक्झाम्पल आणि याला या पद्धतीने सांगणार आहोत. पोटेन्शियल इथं 30 आहे, इथं 30 आहे, इथंही 30 आहे. याचा अर्थ 30 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 हा जो पूर्ण छोटा स्पेअर असेल R1 रेडियस असणारा, तिथं प्रत्येक ठिकाणी तुमचं पोटेन्शियल तेवढं आहे. आता या पद्धतीने सांगणार आहे पोटेन्शियल ॲट पॉइंट X, पोटेन्शियल ॲट पॉइंट Y, पोटेन्शियल Z. सपोज आपण ते 20 व्होल्ट घेतलं. आता कळालं असेल तुम्हाला कशा पद्धतीने आपण चाललोय. आता पुढे जर गेलो, पोटेन्शियल P, पोटेन्शियल Q, पोटेन्शियल R आणि याला म्हटलं 10 व्होल्ट आहे. इंटरेस्टिंग, हा सोर्स चार्ज आहे. ग्रॅज्युअली पोटेन्शियल काय होणार आहे, कमी कमी होते. हे इतकं तर क्लिअर आहे, आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे ते. तर हे लक्षात आलं असेल, पोटेन्शियल ग्रॅज्युअली काय होते, कमी 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 होत चाललेलं आहे. बरोबर आहे की नाही, पोटेन्शियल कमी कमी होत आहे.
याचा अर्थ हा जो सरफेस आहे या सरफेसवरती 30 आहे, याच्यावरती 20 आहे, याच्यावरती 10 आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला n नंबर ऑफ सरफेसेस मिळतील. आय होप हे सगळे एकदम चांगल्या पद्धतीने कळालं असेल. तर मला असं वाटतं आतापर्यंत जो आपण तुम्हाला सांगितलं इक्विपोटेन्शियलचा पार्ट तो एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळाला असेल. आता याच्यानंतर आपण पुढचा जो पार्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे प्रॉपर्टीज. काय बघायचे आता? प्रॉपर्टीज. आणि खूप मजा येणार आहे. त्याचं कारण आहे खूप सोप्या प्रॉपर्टीज आहेत. बघा आता एकदम साध्या सोप्या प्रॉपर्टीज आहेत. आपण टोटल 3 प्रॉपर्टीज बघणार आहोत. फक्त 3 प्रॉपर्टीज बघणार आहोत. इंटरेस्टिंग. बघा पहिली प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये आपण वर्क डन बघणार आहोत. वर्क डन. दुसरी प्रॉपर्टी सेकंड प्रॉपर्टी मध्ये आपण डायरेक्शन बघणार आहोत. डायरेक्शन ऑफ व्ही अँड ई. ऑब्विसली पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड. आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत टू इक्विपोटेन्शियल सरफेसेस. याच्याबद्दल थोडंसं इंटरेस्टिंग बघणार आहोत. क्लिअर झालं असेल की प्रॉपर्टीज आपल्याला काय बघायचे ते समजून. बघा आता हे किती सोपं आहे ते. तर आपण पहिली प्रॉपर्टी बघूया. एकदम सोपी आहे. वर्क डन. ऑब्विसली पहिली फर्स्ट प्रॉपर्टी कशाबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे? फर्स्ट प्रॉपर्टी गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द वर्क डन. पण आता हे वर्क डन कसं बघायचं? बघा आता इथे सपोज आपण या पद्धतीने घेऊया RES इक्विपोटेन्शियल सरफेस. प्लीज हा PQRS काय आहे? इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. ओके. आता PQRS इक्विपोटेन्शियल सरफेस आहे आणि या सरफेसवरती A आणि B हे दोन कुठलेही पॉइंट कुठलेही A आणि B दोन पॉइंट आहेत. मग आता स्पेशालिटी काय असेल? मी कशाबद्दल बोलणार आहे तुम्हाला? तर मला हे तुम्हाला समजून सांगायचं आहे की या ठिकाणी पोटेन्शियल ॲट A, पोटेन्शियल ॲट B. आता मला हे सुद्धा समजून सांगावं लागेल का? पोटेन्शियल ॲट पॉइंट A इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट पॉइंट B. बरोबर आहे ना? तरच इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. मग आता इंटरेस्टिंग गोष्ट आपण पहिली फर्स्ट प्रॉपर्टी बघत असताना काय करणार आहोत? सपोज या ठिकाणी आपण एक चार्ज घेऊया Q युनिट पॉझिटिव्ह चार्ज. लेट Q is unit positive charge which is placed at point B or A. काय घ्यायचं ते घेऊया. आपण असं कन्सिडर करूया, डायग्राम सोपी जाईल. तो इनिशियली दॅट इज ॲट पोझिशन A असं कन्सिडर करूया. तो कुठं आहे? तर A ला आहे. इनिशियली ही फर्स्ट स्टार्टिंग पॉइंट आहे A. रिपीट केलं मी. तो कुठं आहे? A ला आहे. आणि ऑब्विसली तो आता आपल्याला कुठं काय घेऊन जायचं आहे? तो घेऊन जायचा आहे B ला. कुठं मूव्ह करायचा आहे? तो B ला. आपण काय करतो हे लक्षात असायला हवं. म्हणजे याचा अर्थ स्टार्टिंग पॉइंट जो आहे तो कुठला आहे बाळांनो? तर ऑब्विसली तो A ला आहे. म्हणजे आपला युनिट पॉझिटिव्ह चार्ज सुरुवातीला कुठं आहे? A ला आहे. त्याच्यानंतर फायनल पॉइंट कुठला? ऑब्विसली आपला B आहे. म्हणजे आपल्याला तो घेऊन कुठे जायचं आहे? A कडून B ला घेऊन जायचं. ऑब्विसली मग A कडून B ला जर आपण घेऊन जाऊ तर ऑब्विसली आपलं काय व्हायला हवं? वर्क व्हायला हवं. बरोबर आहे की नाही? काय व्हायला हवं? वर्क ना. ओके. मग आता A कडून B कडे घेऊन जातो आपण. फोर्स कुठला काम करतो तिथं? ऑब्विसली इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, इलेक्ट्रिक फोर्स म्हणून आपण. आता वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स आणि ते वर्क डन त्याच्यामध्ये काय म्हणून होणार आहे? तर ऑब्विसली एनर्जी म्हणून होणार आहे, स्टोअर. बरोबर आहे की नाही? हे तर लक्षात आहे आपल्या. मग आता बघा, जर एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला हे जर कळालं असेल तर इथे मला सांगा, आता आपल्याकडे दोन फॉर्म्युला असतील. वर्क डन इज इक्वल्स टू अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ऑब्विसली जर मॅथमॅटिकल नॉलेज जर असेल तर तुम्ही लगेच सांगणार सर क्रॉस नाही. इथे आपल्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सपोज डेल्टा एल यांचा डॉट प्रोडक्ट म्हणजेच कॉस थीटा असायला हवा अकॉर्डिंग टू क्लासिकल मेकॅनिक्स. नो प्रॉब्लेम, तुमचं बरोबर आहे.
आता आपण दुसऱ्या थिअरीने पाहिलं, व्होल्टेज V इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज. हे कळालं असेल तुम्हाला, 100% लक्षात आलं असेल. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सिन्स Q इज युनिट पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, देअरफॉर V इज इक्वल्स टू W. बरोबर आहे ना, नक्की ना. म्हणजेच वर्क हे कोणा एवढं असायला पाहिजे, तर पोटेन्शियल हेच वर्क असतं, पण कधी, वेन दॅट चार्ज इज युनिट पॉझिटिव्ह चार्ज. हेही आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे मागच्या म्हणजे लास्ट किंवा सेकंड लास्ट नाही, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चालू केल्यापासून बोलतो मी, हे लक्षात आलं असेल. मग आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे, याच्यामध्ये हा V म्हणजे नेमकं काय असेल हे अगोदर इथं समजून घेऊया, बरोबर आहे की नाही, तरच कळेल की बाबा वर्क झिरो कसं आहे. ओके, तर बघा आता थोडंसं लक्ष, एकदम सोपी गोष्ट आहे. आपला ऑब्जेक्ट इनिशियली आपला चार्ज कुठे आहे, A ला आहे, तो गेला कुठे, B कडे गेला, A चा B कडे जातोय, बरोबर आहे की नाही. A चा B कडे जातोय म्हटल्यानंतर या ठिकाणी पोटेन्शियल ॲट पॉइंट A आणि पोटेन्शियल ॲट पॉइंट B, मग फायनल पोटेन्शियल मायनस इनिशियल पोटेन्शियल, आणि हा काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असेल आणि तोच पोटेन्शियल डिफरन्स वर्क असतो, तेच वर्क एनर्जी असतं. हे सगळं आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिलंय, त्याच्यामुळे मी इथं डायरेक्टली घेऊ शकतो. प्लीज आता इथं आपण डायरेक्टली घेणार आहोत, तर कन्फ्युजन नकोय मला. बघा, इन दिस केस पोटेन्शियल डेल्टा V म्हटलं, चेंज इन बदल झालेला, मग ते वाढलेलं असेल कमी झालेलं असेल ते नंतर बघूया आपण. पण चेंज इन पोटेन्शियल दॅट इज फायनल पोटेन्शियल, पोटेन्शियल ॲट B मायनस पोटेन्शियल ॲट A, आणि हे कशामध्ये स्टोअर होणार आहे, वर्कमध्ये. ते वर्क नंतर एनर्जीमध्ये जाईल, तो भाग सोडा. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल आता, इक्वी पोटेन्शियल सरफेस आहे, दॅट मीन्स हा जो डिफरन्स जो आहे, सिन्स इकडे मी सांगतो या ठिकाणी बघा, सिन्स हे लक्षात यायला हवं, पोटेन्शियल ॲट B मायनस पोटेन्शियल ॲट A दॅट इज 0. रिझन माहित आहे, both have equal potential, मग 0 that is work, therefore work done in equipotential surface that is always equals to 0. तर मला असं वाटतं फर्स्ट प्रॉपर्टी एकदम सोपी आहे आणि 100% कळाली सुद्धा असेल. नक्की कळाली असेल तुम्हाला. तर बघा बाळांनो, आपण एक प्रॉपर्टी समजून घेतली. आता इथे डायरेक्शन ऑफ V अँड E हे आपल्याला बघायचं आहे. खूप सोपं आहे हे सुद्धा, 2 मिनिटात समजून सांगेल. तर हे नक्कीच कळालं असेल. तुमच्या नोट्समध्ये ते फास्ट पटकन घ्या, वेळ अजिबात लावू नका, स्पीड थोडीशी वाढवायची. जे तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती जे दिसतं ते तुमच्या नोटबुकमध्ये दिसलं पाहिजे. फास्ट. ओके, झालं असेल तुमचं. तर आता आपण सेकंड प्रॉपर्टी बघूया, डायरेक्शन ऑफ V अँड E. व्होल्टेज अँड इलेक्ट्रिक फील्ड, रिलेशन पण समजून घेऊया. अँड इलेक्ट्रिक फील्ड अँड इक्विपोटेन्शियल सरफेस याच्यामध्येच आहे ॲक्च्युली या दोन गोष्टी. आणि आपला जो आपल्याला एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा एक प्रॉपर्टी जे बघायचे, इलेक्ट्रिक फील्ड अँड इक्विपोटेन्शियल सरफेस हे पण बघायचे. तर बघा आपण कशा पद्धतीने सांगणार आहोत. आता एक साधं सोपं एक्झाम्पल आहे बघा. जर आपला ऑप्टिक्स क्लिअर झाला असेल, त्याच्यामध्ये वेव्ह फ्रंट जी कन्सेप्ट आहे बघा, या पद्धतीने जर पाहिलं आपण जर थोडंसं पाठीमागे घेऊन 11ला आपण गेलो, आपण जर ही इलेक्ट्रिक फील्ड पाहिली, ऑब्विसली तुम्ही याला म्हणणार युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर आहे ना बाळांनो, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं आणि मी म्हटलं यू हॅव टू ड्रॉ इक्विपोटेन्शियल सरफेस फॉर दिस पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड असं म्हटलं बरोबर. तुम्ही काय करणार आहात, ऑब्विसली तुम्ही या पद्धतीने जाणार आहात, बरोबर आहे की नाही, या पद्धतीने नक्की. मग आपल्याला एक्झॅक्टली हेच बघायचं आहे की इलेक्ट्रिक फील्ड आणि इक्विपोटेन्शियल सरफेस हे परपेंडिक्युलरच असतात. आता ते आपण एक्सप्लेन करणार आहोत आणि त्याचबरोबर व्होल्टेज आणि इलेक्ट्रिक फील्ड इनिशियली आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर हे बघणार आहोत. कळालं असेल तुम्हाला. तर सुरुवातीला आपण व्होल्टेज आणि इलेक्ट्रिक फील्ड समजून घेऊ आणि त्याच्यानंतर ते बघणार आहोत. तर बघा काय करणार आहोत आपण इथे. बघा लगेच सुरुवात आपण करूया.
इकडे सपोज हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज, ऑब्विसली हा क्लोज्ड सरफेस फक्त घेतला आपण, याच्यापासून ऑब्विसली आपण काय शो करायचा प्रयत्न करतोय, जर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हटल्याबरोबर आपण रॅडियली आउटवर्ड काय दाखवायचा प्रयत्न करतोय बघा. एकदम बेसिक क्लासिकल मेकॅनिक्सच्या साध्या थिअरीने आपण बघतोय, म्हणजे खूप काही मोठी अवघड गोष्ट घेते असं बिलकुल नाही. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज Q विच इज प्लेस्ड ॲट पॉइंट C, सेंटरला तो चार्ज ठेवला. तो चार्ज ठेवला म्हटल्याबरोबर त्याच्यापासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडणार आहेत. कोण सांगतं? कुलम सर सांगतात, बरोबर आहे की नाही. मग आता बाहेर पडतात, आउटवर्ड डायरेक्शन आहे, तोच निगेटिव्ह असेल तर इनवर्ड दाखवलं असतं. आणि मग ऑब्विसली इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन तुम्हाला कळाली असेल, इलेक्ट्रिक फील्ड रॅडियली आउटवर्ड आहे, सर आहे. आता जर ही रॅडियल आउटवर्ड आहे आणि हा तो सरफेस आहे, हा तो सरफेस, आणि मी असं कन्सिडर करतो हे जे पॉइंट्स आहेत या सरफेसवरचे हे इक्विपोटेन्शियल वरती आहेत, तो सरफेस आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मला काय समजून सांगायचंय तर हा सरफेस, हा तो सरफेस, फॉर एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर करूया हा सरफेस आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हे परपेंडिक्युलर आहेत, मला हे प्रूव्ह करायचंय, बरोबर आहे की नाही. तर आता बघूया आपण कशी मजा आहे, ते किती सोपं आहे बघा. आता इंटरेस्टिंग आहे, आपल्याला काय करायचंय बरं, तर एक साधी सोपी गोष्ट आहे. सपोज हा ए पॉइंट कन्सिडर करूया, अगेन हा बी करूया, आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने जाऊया. प्रत्येक गोष्ट पुस्तकाप्रमाणेच करायला असं काय आहे का बघा, ते तुम्हाला कळतं का. क्लासिकल मेकॅनिक्सच्या थिअरीने बघूया आपण. सपोज माझ्याकडे एक चार्ज आहे आणि तो मी ए कडून बी कडे घेऊन जातो, ए टू बी कन्सिडर करतो, ए कडून बी ला घेऊन जातो किंवा बी कडून ए ला आणतो. काय व्हायला हवं? वर्क डन व्हायला हवं. पण सर इक्विपोटेन्शियल सरफेस असेल तर वर्क डन किती असेल? 0 असेल. क्लिअर आहे ना? ओके. मग आता आपण वर्कसाठी वेगवेगळे डिफरंट फॉर्म्युले बघूया. वर्क डन W फॉर्म्युला काय आहे आपल्या बाळांनो? फोर्स आणि ऑब्विसली जे काही थोडंफार डिस्प्लेसमेंट झालं असेल, सपोज आपण हा इथून पाठवला, थोडासा पुढे ढकलला आपण किंवा याच्यामध्ये पुढे घेता आला असतं आपल्याला, आणि मग ऑब्विसली ते छोटंसं डिस्टन्स आणि हा कॉस थिटा. क्लिअर आहे? नक्की. मग आता हाच आपल्याला हा फॉर्म्युला जो क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स कडे घेऊन जायचा आहे. इन दिस केस आवर फोर्स इज रिप्लेस्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, बरोबर आहे ना. आणि मग फोर्स साठी परत आपल्याकडे सिन्स वी हॅव वन फॉर्म्युला फोर्स F इज इक्वल टू, और इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म्युला घेऊया, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू फोर्स F अपॉन दॅट टेस्ट चार्ज, बरोबर आहे ना. म्हणजे फोर्स रिलेशन कळालं असेल. आणि मग आता हा जो चार्ज आहे, हा चार्ज कसा आहे आपला? युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड अँड फोर्स काय होतील? इक्वल होतील. कंडिशन कळाली असेल. जोपर्यंत कंडिशन कळत नाही तुम्ही काय रट्टा मारणार आहात. म्हणजे ऑब्विसली म्हटलं इलेक्ट्रिक फील्ड, डिस्प्लेसमेंट, कॉस थिटा आणि हे आपलं वर्क डन असेल. क्लिअर आहे? मग आता याला एक्सप्लेन करूया आपण कशा पद्धतीने बघा. इलेक्ट्रिक फील्ड आणि पोटेन्शियल ते पण थोड्या वेळाने बघा. इथे बघा आता इलेक्ट्रिक फील्ड, डिस्प्लेसमेंट, कॉस थिटा. आता एकदम सिस्टमॅटिकली समजून घ्यायचं. काय करायचं बघा. सपोज इथेच हा आता आपण हे एक्झाम्पल घेतलं होतं, आता या ठिकाणी दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया, म्हणजे मला हे समजून सांगतील व्हॉट इज द डायरेक्शन बिटवीन दिस इलेक्ट्रिक फील्ड अँड डिस्प्लेसमेंट. ऑब्विसली बाळांनो आपण याच लाईनवरती सपोज हा एक्स पॉईंट घेऊया, सपोज हा वाय पॉईंट घेऊया. आपल्याला वर्क करायचं आहे. इनिशियली तो पॉइंट इथं आहे, वायला आहे, आणि तो आपण इकडे घेऊन जाऊया. सपोज हे आहे डेल्टा एल. वर्क करतोय आपण अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स करतोय. म्हणजे याचा अर्थ काय झाला? इथे बघा थीटा दॅट इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स कुठं आहे? त्याची डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने आहे. That means force and electric field have the same direction and displacement have exactly opposite direction. That means the angle between these two forces that is 180 degree. Therefore theta is equals to 180 degree. Clear होतंय का बघा. अगेन एक्सप्लेन करूया. इकडे बघा आपण y कडून कुठे जातोय? x कडे. म्हणजे आपण या बाजूला जातोय. फोर्स कुठे आहे? इकडे आहे. म्हणजे आपलं डिस्प्लेसमेंट या बाजूला आहे, फोर्स इकडे आहे आणि थीटा हा 180 डिग्री आहे. क्लिअर होतंय?
आणि हे जर लक्षात आलं असेल तुमच्या तर ऑब्विसली मग इलेक्ट्रिक फील्ड डेल्टा आणि हे मायनस का असेल, कारण कॉस थिटा -1 होईल, -1 या पद्धतीने जर आपण घेतलं मायनस इलेक्ट्रिक फील्ड डेल्टा एल आणि हे असेल आपलं वर्क असेल. कळालं असेल, नक्की कळालं असेल. आणि हे जर कळालं असेल याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. याला इक्वेशन 1 म्हटलंय मी. बघा मी सुरुवात कुठे केली, हेच आपण 7वी 8वी पासून स्टडी करतोय. वर फोर्स डिस्प्लेसमेंट, त्याला थोडंसं पुढे घेऊन आलो कॉस अप्लाय केला, त्याला थोडंसं पुढे घेऊन आलो इलेक्ट्रोस्टॅटिक्स अप्लाय केला, हा फॉर्म्युला मिळाला. बरोबर आहे ना. आता वर्क आपल्याला घ्यायचं अगेन, वर्क अगेन आपण घेऊया विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियल थेरी. बघा लगेच आपण त्याही पद्धतीने बघूया. हा फॉर्म्युला आपण थोडासा बाजूला ठेवूया इकडे. हा जो फॉर्म्युला आपण घेतलेला आहे सेकंड डायरेक्शनसाठी, सॉरी बघा बाळांनो, हा वर्क W इज इक्वल्स टू अप्लाइड फोर्स आपण इलेक्ट्रिक फील्डने घेणार आहोत, डिस्प्लेसमेंट आणि हे मायनसमध्ये, आणि याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. कळालं असेल. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हेच वर्क आपल्याला सेकंड थिअरीने बघायचं आहे. बघा आता इंटरेस्टिंग, मला सांगा पोटेन्शियल V इज इक्वल्स टू वर्क डन पर युनिट चार्ज Q. ओके, पोटेन्शियल हे लक्षात आलेलं आहे म्हणून मी या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला. पोटेन्शियल दॅट इज आवर वर्क when our charge is unit charge. क्लिअर झाला असेल, आता सगळंच कळालं असेल तुम्हाला. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे, देअरफॉर वर्क सॉरी पोटेन्शियल V इज इक्वल्स टू वर्क साठी काय आहे -E/dl. कळालं असेल, नक्कीच कळालं असेल. आणि हेच वर्क किती आहे 0 आहे असेल तर. आता बरं ठीक आहे, आणखी थोडंसं वेळ काय अडचण नाही. याचा अर्थ याच्यामध्ये काय लक्षात येतं तुमच्या कळालं असेल. देअरफॉर बघा आता इथे इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल्स टू -V डेल्टा एल, और मी याला डेल्टा V पण म्हणू शकतो कारण ऑब्जेक्ट आपला ऑब्जेक्ट म्हणजे या केसमध्ये चार्ज आहे. चार्ज एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेलं की चेंज इन पोटेन्शियल डेल्टा V थोडंच असतं, काय अडचण नाही. V घेतला छोटा V घेतला काय प्रॉब्लेम नाही. हे लक्षात आलं असेल, हे रिलेशन तुम्हाला कळालं असेल. आता इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे बघा, आपण हा जो फॉर्म्युला घेतला याच्यावरून तुमच्या लगेच लक्षात आलं असेल हे मला काय समजून सांगायचे, याच्यात प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळाली असेल. पोटेन्शियल मध्ये आणि याच्यामध्ये रिलेशन काय आणि फॉर्म्युला कसा आहे आपला. आता इकडे बघा वर्क 0 आहे, वर्क किती आहे 0. काय सांगतो ते बघा, वर्क 0 आहे याचा अर्थ पोटेन्शियल सुद्धा चेंज इन पोटेन्शियल, इथून इकडे जाताना पोटेन्शियल सुद्धा कसं आहे 0 आहे. पोटेन्शियल 0 आहे. आणि जर पोटेन्शियल 0 ठेवायचं असेल आपल्याला तर इलेक्ट्रिक फील्ड तर 0 नाहीये, डिस्प्लेसमेंट पण होतंय, रिपीट करतोय, फॉर्म्युला वाईज करतोय, मॅथमॅटिकल व्ह्यूने बघतोय. इलेक्ट्रिक फील्ड काहीतरी आहे, डिस्प्लेसमेंट सुद्धा काहीतरी होते, तरी पण पोटेन्शियल और वर्क 0 आहे. याचा अर्थ ऑब्विसली तो कॉस 180 डिग्री नसेल, तो किती असायला हवा 90 डिग्रीज असायला हवा, तरच ही केस पॉसिबल आहे. रिपीट करतो, तो 90 डिग्रीज म्हणजे परपेंडिक्युलर असायला हवा, तरच हे काय असणार आहे 0 असणार आहे. कंडिशन बघा, कंडिशन सॅटिस्फाय होते का कधी, ज्यावेळेस थीटा 90 डिग्री असेल, हे इक्वल होईल. लक्षात आलं असेल. म्हणजे पोटेन्शियल इक्विपोटेन्शियल सरफेस इलेक्ट्रिक फील्ड, याचा अर्थ हे लक्षात आलं असेल. आता इलेक्ट्रिक फील्ड आणि हा इक्विपोटेन्शियल सरफेस हा पोटेन्शियल. फॉर एक्झाम्पल या सेपरेट डायरेक्शनने जर सांगायचं म्हटलं इलेक्ट्रिक फील्ड आणि हा पोटेन्शियल, याचा अर्थ ते ऑलवेज कशा असायला हवेत परपेंडिक्युलरच असायला हवेत. कळालं का, नक्कीच कळालं असेल. तर राहिला शेवटचा पॉइंट, शेवटची प्रॉपर्टी आपण लास्ट प्रॉपर्टी आपण बघूया. आता बघा हे नक्कीच कळालं असेल. हे सगळे फॉर्म्युले तुमच्या नोट्समध्ये तुमच्या पर्सनल नोट्समध्ये असायला हवेत. प्लीज बाळांनो फास्ट घ्या, फास्ट. स्पीड वाढवा थोडीशी, नोट डाऊन करून घ्या पटकन. शेवटची थेरोटिकल प्रॉपर्टी थोडीशी फास्ट, त्याच्या जास्त नक्कीच वेळ लागणार नाही बाळांनो. ओके, तर लास्ट प्रॉपर्टी आपण बघणार आहोत, खूप सोपी आहे. टू इक्विपोटेन्शियल सरफेसेस नेवर इंटरसेक्ट इच अदर. बघा काय सांगतो ते, टू कसले सरफेसेस, ऑब्विसली इक्विपोटेन्शियल सरफेस.
काय सांगतोय? नेवर इंटरसेक्ट each other. याचा अर्थ छेदणे. प्लीज, आपल्याच महाराष्ट्रामध्ये खूप सारे मुलं मराठी मीडियममधून डायरेक्ट 11th ॲडमिशन घेतात. पर्पजफुली आपण कधीतरी सांगायचा प्रयत्न करतो एखादा मराठी शब्द. प्रॉपर्टी लक्षात आली असेल तर दोन सरफेस एकमेकांना कधीही छेदत नाहीत ही प्रॉपर्टी आपली. पण सरफेस कुठले? इक्विपोटेन्शियल सरफेस. लक्षात आलं असेल तर बघा कशा पद्धतीनं, खूप सोपं लॉजिक आहे, साधी गोष्ट आहे. आपण बेसिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स कडे जातो. पण बघा, सपोज हा आपल्याकडे एक सरफेस आहे. सरफेस फॉर एक्झाम्पल या पद्धतीने सरफेस घेऊया आपण. हा प्लीज, जर कोणाला नाही कळालं तर बघा, आपण थोडीशी आपल्या चॉकची हेल्प घेऊया. हा तो सरफेस आहे. ऑब्विसली तो या प्लेनमध्ये आहे. हा प्लेन कळाला असेल. दुसरा सरफेस मी असा घेणार आहे, म्हणजे याला परपेंडिक्युलर घेणार आहे. प्लीज बघा, हा सरफेस आहे. हा त्याच्यानंतर याला परपेंडिक्युलर आपण हा सरफेस घेऊया. बघा लक्षात आलं असेल तुमच्या, आपण कशा पद्धतीने हे दोन सरफेस घेतले. ए बी सी डी, पी क्यू आर एस. आपल्याकडे टोटल किती सरफेस घेतलेत? 2. ए बी सी डी पी क्यू आर एस. आणि आपल्याला काय सांगायचंय? हे दोन इंटरसेक्ट करणार नाहीत हे सांगायचे. ऑब्विसली खूप सोपी गोष्ट आहे. हा इक्विपोटेन्शियल सरफेस या प्लेन मध्ये आहे. याच्या अगोदरची प्रॉपर्टी काय सांगते? व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दॅट सरफेस आणि इलेक्ट्रिक फील्ड? दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. मग जर आपण एक्स मध्ये प्लेन घेतलं तर ऑब्विसली वाय मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल आपण या ABCD, सपोज हा तो सरफेस आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शनला आहे. इकडे इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि हा ABCD सरफेस आहे. आपण या सरफेससाठी बोलतोय. ऑब्विसली PQRS साठी काय होणार आहे? इकडे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. आपण कुठला एक पॉइंट कन्सिडर करू याच पॉइंटसाठी. फॉर एक्झाम्पल पॉइंट P घेऊया आपण, किंवा हा पॉइंट T घेऊया. T पॉइंटसाठी आपण हे बोलतोय. T पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे आणि हा सरफेस इकडे आहे या पर्टिक्युलर ABCD साठी. आता त्याच पॉइंटला PQRS साठी काय बघावं लागेल? तर हा वाय वरती या बाजूला सरफेस आहे कुठला? PQRS इकडे, आणि इलेक्ट्रिक फील्ड कुठे आहे? या बाजूला आहे. इंटरेस्टिंग. बघा एकच पॉइंट आहे. आता या दोन डायग्राम्स वरून कन्क्लुजन काय आहे? तर तो पॉइंट T, फॉर एक्झाम्पल T, at the same time that point has two different electric fields. एक आपण इकडे x वरती दाखवूया, दुसरी y वरती इकडे दाखवूया. आता कळालं असेल तुम्हाला. इफ यू सी द बेसिक्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स केअरफुली, तुमच्या 2 मिनिटात लक्षात येईल की एक पॉइंट, एकाच पॉइंटला दोन डिफरंट डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड पॉसिबल नाही. दॅट मीन्स ही कंडिशन पॉसिबलच नाही. बरोबर की नाही? याचा अर्थ दोन इक्विपोटेन्शियल सरफेस एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत. लक्षात आलं असेल, कळालं असेल. तर बाळांनो, परत एकदा 2 मिनिटांमध्ये आपण आजच्या पूर्ण लेक्चरची समरी बघूया. वेळ नक्कीच झालेला आहे. थोडंसं मी सुरुवातच केली होती. खूप सोपं आहे, लेंदी आहे. बघा, सुरुवात केली आपण, सांगितलं इक्विपोटेन्शियल, इक्वल पोटेन्शियल असणारे सरफेस, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला क्लासिकल मेकॅनिक्समध्ये पाहिलं वर्क डन कधी 0 असतं आणि का असतं. त्याच्यानंतर थोडीशी आपण जॉमेट्रीची हेल्प घेतली, पॉइंट, लाईन, सरफेस, व्हॉल्यूम समजून घेतला. त्याच्यानंतर इक्विपोटेन्शियल सरफेस मीन्स एक्झॅक्टली व्हॉट? दॅट सरफेस ऑन विच ईच अँड एव्हरी पॉइंट हॅज सेम पोटेन्शियल, सेम व्होल्टेज, साध्या भाषेमध्ये. त्याच्यानंतर आपण तो सरफेस विथ द हेल्प ऑफ जॉमेट्री ग्राफिकली तो समजून घेतला, ज्याच्यामध्ये आपण एक चार्ज, पॉइंट चार्ज घेतला आणि सरफेस पाहिले, डिफरंट सरफेस, आणि एक लाईन चार्ज घेऊन सिलेंड्रिकल सरफेस पाहिले.
त्याच्यानंतर आपण वी हॅव सीन अ डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ दिस इक्विपोटेन्शियल सरफेस, ज्याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहिलं वर्क डन 0 कसं असेल, वर्क डन. सेकंड पाहिलं आपण डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड दॅट इक्विपोटेन्शियल सरफेस. अँड थर्ड वन, इक्विपोटेन्शियल सरफेस विल नेवर इंटरसेक्ट इच अदर. तर मला असं वाटतं प्रत्येक पॉईंट एकदम चांगल्या पद्धतीने कळाला असेल. आजचं लेक्चर बघून आपण याच ठिकाणी थांबूया. ओके, स्टडी करा.